चला पंच सामना चालू करायचा आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिल्या षटक हाताळतोय गणेश. पहिल्या चेंडूला मात्र दिशा दाखवतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल परंतु स्वतःला थांबवतोय फलंदाज. दुसरा चेंडू मात्र डॉट टाकतोय. एक निर्धापाचा चेंडू हाताळतोय गोलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च करतोय तर दुसरा चेंडू निर्धापचा टाकतोय गोलंदाज गणेश. स्ट्रायकर फलंदाज असेल प्रवीण. मोठा फलंदाज असेल गौरकामा संघाकडून. गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा. ते मात्र एक धावेचा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल परंतु एकच धावेवर समाधान मानतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सर्व मॅच मध्ये मात्र एक क्षेत्ररक्षक मागे काढतात. ते मात्र निर्धापाचा चेंडू हाताळतोय. चुकी करतोय यष्टीरक्षक परंतु कोणती धाव न देता धावसंख्या स्थिरावले 2 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावले 2 या धावसंख्येवर. अजूनही 2 धावेची आवश्यकता असेल. गेल्या आठवड्यामध्ये फायनल मारले या वंजारवाडी संघाने जांभूलवाडी आयोजनामध्ये. ते मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करतोय लेगबाईच्या स्वरूपात.
धावसंख्या एकनी वधारते धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ते मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी गोल करतोय फलंदाजाची. प्रवीण याची मात्र दांडी गोल करतोय. धनंजय देखील असेल मोठा फलंदाज मैदानात. एका षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती 3 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतोय दिनेश. एका फिरकी गोलंदाज असेल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज दिनेश. स्ट्रायकर फलंदाज धनंजय. दिनेशला देखील गणेशाच्या पावलावर पावल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. गणेशाचा छोटा बंधू असेल दिनेश. ते मात्र उंचावून टोलवतो. क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि झेलबाद. आणि नो चेंडू. चला पंचांशी वाद घालू नये विनंती असेल. वंजारवाडी संघ रेवून असेल इथून दिसणार नाही. रेवून असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील. विनंती असेल वाद घालू नये. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंचांनी नो दिलाय वाद घालू नये विनंती असेल वंजारवाडी संघ. नो +1 धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. पहिला चेंडू मात्र नोपतेचा हाताळतोय गोलंदाज दिनेश. पंच योग्य तो डिसिजन देतील. वाद घालू नये कोणी. चेंडूला मात्र दिशा दाखवतोय. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण करतोय. धावसंख्या एकने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 6 या धावसंख्येवर. पंच मात्र योग्य तो डिसिजन देतील. दोन्ही टीमला विनंती आहे वाद घालत बसू नये. मात्र चेंडूला दिशा दाखवतोय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल परंतु 2च धावेवर समाधान मानतोय. धावसंख्या 2 वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूचा खेळ होतोय. तर यापुढील होणारा सामना भिलवले वर्सेस धामणे. तर विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार. तर सोयरी चेंडू. चला बॅटिंग रिव्ह्यू असेल चेक करायचा आहे. वाईट चेंडू. एक सोयरी चेंडू हाताळतोय गोलंदाज दिनेश. तर भिलवले आणि धामणे दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहेत. षटकातील 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर दिनेश वारंवार चुकी करतोय. ते मात्र सुरेख पत्त्या गोलंदाजी. चेंडू टाकतोय मात्र निर्धाव. चला यायचंय टॉस साठी. धामणी कर्णधार आणि
भिलवले कर्णधार. ते मात्र रनआउट होतोय फलंदाज. एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील तर 10 धावा. चला धामणी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. धामणी संघाचा कर्णधार भिलवले संघ. मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ते मात्र गडी बाद होतोय. धावसंख्या 1 ने उतरते. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला फलंदाज जायचंय लगेच. चला देवदास इलम इकडे यायचंय. चला भिलवले संघाचा कर्णधार चला देवदास इलम यायचा आहे इकडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. तर धामणी संघाने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे ती भिलवले संघासमोर. तर शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असेल. ते मात्र विकेट. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 11 या धावसंख्येवर. चला गौरकाम संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 धावा. आव्हान मोठे नसेल. काल देखील धामणी संघ आणि कोशाणे संघ 12 धावा होऊ दिल्या नाही. कोशाणे संघाला धामणी संघाने सुंदरशी गोलंदाजी केली. सागर आणि राहुल. सागरने मात्र 2 धावा खर्चित केल्या होत्या तर राहुलने देखील तितकी चांगली गोलंदाजी केली. 11 धावा झाल्या नाही कोशाणे संघाला. 12 चेंडू 11 धावा होत्या. चला या पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. धामणी आणि भिलवले. भिलवले संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे सामना संपल्यानंतर. तर मैदानात जाताना दिसतात गणेश आणि सुनील.
उर्फ बाळू, 33 नंबरची जर्सी हार्दिक पांड्याचा फॅन, तर गणेश 7 नंबरची जर्सी MS धोनीचा फॅन. तर येणारे 12 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. चला पंच सामना चालू करायचा आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 धावा. आवाहन मोठे नसेल. चला सामना चालू करायचे, अन्यथा फायनल मात्र 1 ओव्हरची खेळवली जाईल. दोन्ही संघांना विनंती आहे. चला 5:30 वाजलेत. फायनल मात्र 1 ओव्हरची खेळवली जाईल उशीर केला तर. येणारे 12 चेंडू आणि 12 धावा. ते मात्र चुकीचा थो करतोय क्षेत्ररक्षक. धावसंख्या 2 श्री गणेशा होतोय मात्र वंजारवाडी संघ. मात्र येणारे 11 चेंडू आणि 10 धावा. आवाहन मोठे नसेल गणेश सारख्या फलंदाजासमोर. पुन्हा मात्र चेंडूला दिशा दाखवतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतोय. धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 या धावसंख्येवर. 2+2 4 धावा. पहिल्या चेंडूत 2 धावा तर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा 2 धावा. दर्शक गोलंदाजी करतोय. आव्हान मोठे नसेल. तर मात्र येणारे 10 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता असेल. ते मात्र कटवतोय चेंडू. 1 धावेशीरित्या पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या धावसंख्येवर. अजून येणारे 3 चेंडू. येणारे 9 चेंडू आणि 7 धावा. आव्हान मोठे नसेल तर विनंती असेल बाहेरून आवाज देऊ नये. पुन्हा मात्र चेंडूला दिशा दाखवतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव देखील पूर्ण झाली असती. तो मे केलं नसतं तर. धावसंख्या 2 ने उधारते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवर. तर मात्र 5 धावेची आवश्यकता. येणारे 8 चेंडू आणि 5 धावा. आवाहन मोठे नसेल. एक मोठा फटका आणि सामना विजय होऊ शकतो. मात्र उंचावून टोलवतो. क्षेत्ररक्षक तैनात असेल. ते मात्र बालू याच्या पारीचा अंत होतोय. तर मैदानात जातोय अजय. मोठा फलंदाज असेल. तर येणारे 7 चेंडू आणि 5 धावा. इथे मात्र विकेट. एका षटकाच्या अंती धावसंख्या झाली ते 7 धावा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुमचा रिव्ह्यू झाला. एक रिव्ह्यू झालाय मगाशी.
चला रिव्ह्यू नसेल, विकेट आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नवीन फलंदाज जायचा आहे मैदानात. येणारे 6 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असेल. चला आउट आहे. तर अजय याची जागा घेण्यासाठी चाललाय, मात्र प्रतीक. येणारे 6 चेंडू आणि 5 धावा. चला 6 चेंडू 5 ची गरज आहे. इथून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. प्रवीण आहे गोलंदाजी मार्क वरती. 5 ची गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि ते सुरेख फटका चेंडू, सीमा रेषा पार, चौकार. यावेळेस येणारे चेंडू आहेत 5. 5 मध्ये 1 ची गरज आहे. पहा पहा यावेळेस 5 चेंडू 1 ची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये भर पावसामध्ये ती देखील अगदीच केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम इथे जुडली जाते. अगदी चांगलं टेलिकास्ट आपण पाहतोय. यावेळेस खराब फेकी आणि इथे रन कंप्लीट होत असताना पहिला संघ इथे वंजारवाडी संघ आपण पाहतो फायनल मध्ये प्रवेश करत असताना. यावेळेस पहा अगदीच 2 संघादरम्यान मॅच भिलवले त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळणार आहे धामणी. तर प्रथमतः नाणेफेक जिंकले धामणी टीमने. बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाज रवाना करायचे. लगेच धामणी टीम